आज मी करणार आहे चविष्ट व्हेज दम बिर्याणी। आणि ही बिर्याणी जर करायची असेल तर सर्वात महत्त्वाचे आहे ते तांदूळ। ही व्हेज दम बिर्याणी करण्यासाठी मी घेतलेले आहेत बासमती तांदूळ। हे बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवले। तांदूळ भिजून घेतल्यामुळे चांगले लांब लांब होतात आणि लवकर शिजतात। हे बघा, तांदूळ स्वच्छ धुवून आता मी बाजूला भिजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। जोपर्यंत तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत मी 5 ते 6 काजूचे उभे काप करून घेतले। गॅसवर एका पॅन मध्ये गरम तेलामध्ये हे काजूचे काप टाकून चांगले सोनेरी रंगावर तळून घेतले। गॅस थोडा वाढवून गरम तेल करून घेतले आणि त्यामध्ये हे काजूचे काप सोनेरी रंगावर तळून घेतले। हे तळलेले काजूचे काप मी एका बाउल मध्ये काढून घेतले आणि नंतर 2 ते 3 कांद्याचे उभे काप करून घेतलेले आहेत। आपण बघू शकता कशा प्रकारे मी कांद्याचे उभे काप केलेले आहेत। याच गरम तेलामध्ये हा तळलेला कांदा टाकून तो देखील मी सोनेरी रंगावर तळून घेणार आहे। हा तळून घेतलेला कांदा हमखास बिर्याणीमध्ये वापरला जातो। याला आपण बलिस्ता म्हणतो। हा बलिस्ता आपल्याला बाजारामध्ये देखील विकत मिळतो। आपण बघू शकता कांदा चांगला सोनेरी रंगावर तळून झालेला आहे। आता हा कांदा मी एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे राहिलेला कांदा देखील याच गरम तेलामध्ये गॅसवर मी तळून घेणार आहे। हे बघा, तळलेला सर्व कांदा मी बलिस्ता एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे। तसेच काजूचे काप देखील बाजूला केलेले आहे। आता गॅसवर एक पातेले गरम करून त्यामध्ये मी 2 चमचे गरम तुपामध्ये 2 तमालपत्र, हे बघा 2 तमालपत्र, थोडी कलमी, 1 विलायची, हिरवी विलायची, 3 लवंगा, 4 मिरी टाकून चांगला सुगंध आल्यानंतर तांदूळाच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी या पातेल्यामध्ये टाकले आणि नंतर या पाण्यामध्ये मी थोडे मीठ टाकून पाण्याला चांगली उकळी येऊ दिली। तुपातील खडा मसाल्यांच्या सुगंधित फोडणीतील उकळलेल्या पाण्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकून अलगद हलवून शिजण्यास ठेवून दिले। थोडक्यात मसाल्यांचा सुगंध तांदूळाला दिला। तांदूळ 80% शिजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत तांदूळ शिजत आहे तोपर्यंत मी बिर्याणीसाठी सर्व तयारी करून घेतलेली आहे। आता दुसऱ्या गॅसवर एक मडके गरम करण्यास ठेवले। त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तूप टाकले आणि नंतर त्यामध्ये एक तमालपत्र, हे बघा 2 चमचे साजूक तूप टाकलेले आहे। आता यामध्ये खडा मसाला घालणार आहे। त्यामध्ये मी 1 तमालपत्र, कलमी, 1 लवंग, 1 हिरवी मिलायची, 3 मिरे टाकून चांगला सुगंध येईपर्यंत या तेलामध्ये आणि तुपामध्ये परतून घेतले। आपल्याला हवे असेल, आवडत असेल तर आपण जिरे देखील यावेळी टाकू शकता। यानंतर मी हिरव्या मिरच्याचे उभे केलेले काप टाकून घेतले आणि ते देखील चांगले परतून घेतले आणि यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून ती देखील चांगली परतून घेतली। हे बघा, आलं लसूण पेस्ट मी टाकून फोडणी चांगली परतून घेतली। आपण बघू शकता कशा प्रकारे मी फोडणी परतून घेतलेली आहे। आणि आता या फोडणीमध्ये मी टोमॅटोचे बारीक चिरून घेतलेले काप, हे बघा कशा प्रकारे टोमॅटोचे काप टाकले बारीक चिरलेले आणि टोमॅटो चांगले नरम होईपर्यंत फोडणी चांगली परतून घेतली। बघा, टोमॅटो चांगले नरम होईपर्यंत ही फोडणी परतून घ्यायची आहे। आणि आता या मडक्यातील फोडणीमध्ये मी थोडी हळद घातली आणि ती देखील थोडी परतून झाल्यानंतर
हळद टाकल्यानंतर थोडी परतून घेतली आणि त्यामध्ये आता आम्ही काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे। हे बघा, आता यात काश्मीरी लाल तिखट घातलेले आहे। हे लाल तिखट मी फक्त रंगासाठी वापरलेले आहे, कारण तिखटासाठी मी आधी हिरव्या मिरच्यांचे काप फोडणीमध्ये परतून घेतलेले आहेत। आता यानंतर मी थोडा गरम मसाला, हे बघा गरम मसाला मी टाकलेला आहे आणि आता बिर्याणी मसाला टाकून फोडणी चांगली परतून घेतली आणि आता हे मसाले जळू नयेत। हे बघा, मडक्यामध्ये मसाले चांगले परतून झाल्यानंतर पण हे जळू नये म्हणून मी किंचित थोडेसे पाणी या फोडणीमध्ये टाकलेले आहे। हे बघा, किंचित थोडे पाणी घातले आणि सर्व मसाले चांगल्या प्रकारे या पाण्यामध्ये शिजवून घेतले। आणि आता मी धुवून बारीक चिरलेल्या भाज्या देखील तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता या तळलेल्या मसाल्यामध्ये या भाज्या टाकणार आहे। त्यामध्ये मी आता आधी सुरुवातीला फ्लावर घेतला आणि तो या मडक्यामध्ये मी मसाल्यामध्ये टाकलेला आहे आणि यानंतर मी धुवून बारीक चिरलेले बीन्स आहेत ते टाकले आणि नंतर मटार टाकलेला आहे। या सर्व भाज्या मी मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत। आपण बघू शकता भाज्या मी कशा प्रकारे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेल्या। या भाज्यांच्यानुसार मी थोडे मीठ त्यामध्ये टाकले, फोडणीमध्ये टाकले आणि मीठ चांगले, भाज्या मसाले मीठ चांगले परत एकत्र मिक्स करून घेतले आणि आता या भाज्या शिजण्यासाठी किंचित थोडेसे असे पाणी या मडक्यामध्ये मी टाकले आणि परत भाज्या सर्व मिक्स करून घेतल्या आणि या मडक्यावर मी झाकण लावून 5 मिनिटे भाज्या शिजण्यासाठी ठेवल्या। मंद आचेवर भाज्या शिजण्यासाठी ठेवल्यानंतर 5 मिनिटानंतर मी झाकण उघडून बघितले, भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता हे बघा, भाज्या मी बघितल्या तर भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता या भाज्यांमध्ये मी आता पनीरचे बारीक केलेले काप, हे बघा पनीरचे बारीक केलेले काप टाकले आणि आता यानंतर मी थोडे दही टाकले। बिर्याणीसाठी दही देखील खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे बिर्याणीला छान चव येते। आता हे दही टाकून सर्व भाज्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्या आणि 2 मिनिटे चांगले परतून घेतले। दही, मसाले आणि भाज्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेल्या आहे। भाज्या जवळजवळ माझ्या 80% शिजलेल्या आहेत। आता या भाज्यांमध्ये मीठ थोडे कमी वाटत असल्यामुळे परत थोडेसे मीठ मी या भाज्यांमध्ये टाकले आणि भाज्या मिठामध्ये व मसाल्यामध्ये चांगल्या परतून घेतल्या। आपण बघू शकता कशा प्रकारे मी सर्व भाज्या मसाले परतून घेतलेले आहेत। भात आणि भाज्या 80% शिजलेल्या आहेत आणि आता मी बिर्याणीला दम देणार आहे आणि यासाठीची सर्व तयारी मी करून ठेवलेली आहे। आता यानंतर मी मडके खाली उतरून घेणार आहे। त्यामध्ये आता हे भाज्या शिजलेले मडके मी गॅस बंद करून घेतला आणि आता हे मडके खाली उतरून घेतल्यानंतर यावर शिजलेला भात मी टाकणार आहे। हे बघा, हा 80% शिजलेला भात मी आता या मडक्यातील भाज्यांवर टाकून पूर्णपणे पसरून घेणार आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे मी आता यावर पूर्ण शिजलेला भात टाकून मडक्यातील भाज्यांवर भात चांगल्या प्रकारे पसरून घेणार आहे। हे बघा,
भात चांगल्या प्रकारे टाकलेला आहे. आता यावरती मी 3 चमचे, हे बघा भात किती मोकळा आणि छान शिजून झालेला आहे आणि तो या भाज्यांवर पसरून देखील ठेवलेला आहे. आता यावर मी 3 चमचे साजूक तूप टाकणार आहे. हे बघा 1 चमचा. साजूक तुपामध्ये ही बिर्याणी केलेली आहे, त्यामुळे चवीला तर भन्नाट लागते. आपण बघू शकता. आता 2-3 चमचे मी तूप याच्यावर टाकून चांगले पसरून घेतलेले आहे. आणि आता यानंतर या बिर्याणीवर मी तळलेला बलिस्ता तो देखील पसरवून घेणार आहे. हे बघा, आता या बिर्याणीवर मी टाकणार आहे बलिस्ता. दम देण्यासाठीची कशी तयारी करायची हे मी आता दाखवून देत आहे. त्यापूर्वी सर्व काही असं कशा पद्धतीने मी बिर्याणीवर एकावर एक थर दिलेले आहेत. आता हा बलिस्ता टाकल्यानंतर त्यावर मी बारीक चिरून घेतलेली, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. सर्व बाजूने मी ती पसरून घेतली आणि नंतर पुदिन्याची पाने देखील मी बारीक करून त्यावरती टाकली. हे बघा, पुदिन्याची पाने मी घेतलेली आहेत आणि ती देखील मी अगदी बारीक करून या कोथिंबीरवरती टाकलेली आहे. म्हणजे बलिस्ता, त्यानंतर मी कोथिंबीर टाकली, नंतर पुदिन्याची पाने टाकली आणि आता वरती मी तळलेले थोडे काजूचे काप टाकणार आहे. हे बघा, पुदिन्याची पाने पूर्ण झालेली टाकून आणि आता यावरती काजूचे काप, हे बघा काजूचे तळलेले काप जे आहेत थोडेसे मी बाजूला ठेवून आणि थोडेसे या बिर्याणीवरती ठेवलेले आहेत. आणि यानंतर थोडासा 2 ते 3 थेंब केसरी फूड कलर मी या बिर्याणीवर टाकणार आहे, कारण की आणि वरती केवडा इसेन्स महत्त्वाचा आहे. हा फक्त 2 ते 3 थेंब टाकायचा, जास्तीचा नाही टाकायचा. जास्तीचा जर टाकला तर बिर्याणीची चव बिघडते. अगदी 3 थेंब केवडा इसेन्स बिर्याणीला फ्लेवर देण्यासाठी टाकायचा. त्यावर मळलेले गव्हाचे पिठानं सर्व बाजूनं हे झाकण पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे. हे बघा कशा प्रकारे मी मडक्याचे झाकण सील करून घेतलेले आहे, पूर्णपणे बंद करून घेतलेले आहे. आणि आता हे मडके मी मंद आचेवर एका ॲल्युमिनियमच्या तव्यावर ठेवून, हे बघा मडके सील झालेले आहे आणि आता मंद आचेवर गॅसवर हे ठेवणार आहे. आता हे मडके मी ॲल्युमिनियमच्या तव्यावर 40 ते 45 मिनिटे दम देण्यासाठी ठेवून दिलेले आहे. हे बघा कशा प्रकारे मी मडके ठेवलेले आहेत. 40 मिनिटानंतर आपण बघू शकतो. हे बघा 40 मिनिटे झालेली आहेत आणि 40 मिनिटानंतर आपण बघू शकतो अगदी हॉटेलसारखी चविष्ट अशी दम बिर्याणी तयार झालेली आहे. ही बिर्याणी मिक्स करून बघितली, बघा किती छान असा रंग बिर्याणीला आलेला आहे आणि चव तर त्याहूनही अगदी छान आलेली आहे. आपण बघू शकता. आता ही बिर्याणी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे बघा बिर्याणी किती छान तयार झालेली आहे. तिचा रंग देखील खूप छान आलेला आहे आणि अगदी सुटसुटीत मोकळी अशी बिर्याणी तयार झालेली आहे. आपण बघू शकता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील.